या ठिकाणी गर्दी केलेली आहे। कार्यकर्ते मागच्या काही वेळेपासून रोहित पवार यांची ईडी चौकशी कधी संपणार याची वाट पाहत होते, त्या प्रतीक्षेत होते आणि आता रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत। तब्बल 8 तास त्यांची चौकशी झालेली आहे। रोहित पवार यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी झालेली आहे आणि आता ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। रोहित पवारांचे कार्यकर्ते मात्र ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणाने गर्दी करून आहेत। तब्बल 8 तास रोहित पवार यांची ईडी चौकशी चाललेली आहे। तर दुसऱ्यांदा रोहित पवार यांची ईडी चौकशी झाली आहे। बारामती ॲग्रो कारखान्यासंदर्भात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते। ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आला होता। त्यानंतर पहिल्यांदाही ते चौकशीसाठी हजर होते। रोहित पवार आज दुसऱ्यांदा ईडी चौकशीसाठी हजर होते। तब्बल 8 तास रोहित पवार यांची ईडी चौकशी चाललेली आहे। मात्र अशा प्रकारच्या चौकशांना आम्ही घाबरणार नाही, लढणारा महाराष्ट्र आहे असं देखील रोहित पवार यांनी या आधीच्या चौकशीच्या नंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं। आणि आता रोहित पवार आपली चौकशी संपलेली आहे। चौकशी संपल्याच्या नंतर आता ते ईडी कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। ही लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी झालेली आहे। मात्र तब्बल 8 तास आज देखील ही ईडी चौकशी चाललेली आहे। या आधीची चौकशी अशाच प्रकारे चौकशीला मोठ्या प्रमाणात विलंब झाला होता। मात्र त्यानंतर प्रतिक्रिया देत असताना आमदार रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या गोष्टी आमच्यासाठी नवीन नाहीत। याआधी आमच्या नेत्यांवरती ईडीच्या चौकशा झाल्या, त्यावेळी देखील अशाच प्रकारचा विलंब झाला होता असं देखील या आधीची चौकशी झाली त्यामध्ये तब्बल 11 तास चौकशी चालली होती आणि आता पुन्हा रोहित पवार यांची 8 तास चौकशी आज चाललेली आहे। चौकशी संपल्याच्या नंतर आता आमदार रोहित पवार हे बाहेर आलेले आहेत। कार्यकर्ते त्या ठिकाणी रोहित पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजीही करण्यात येत आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवरती। तब्बल 8 तास रोहित पवार यांची चौकशी झालेली आहे। याआधी चौकशी झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आताची दृश्य आपण पाहतोय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत फोन लाईन वरून। भूषण, तब्बल 8 तास रोहित पवार यांची ईडी चौकशी चाललेली आहे, ईडी चौकशी झालेली आहे, आता ते बाहेर आलेले आहेत। सध्याची त्या ठिकाणची नेमके ताजे अपडेट काय? कार्यालयातूून रोहित पवार हे बाहेर निघालेले आहेत आणि अजूनही त्यांच्या जवळपास 8 तास उलटून गेले तरी सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने अजूनही उपस्थित आहेत। आणि एकंदर रोहित पवार हे आता ईडी कार्यालयातून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आता जात आहेत। पक्ष कार्यालयामध्ये गेल्यानंतर रोहित पवार हे स्वतः माध्यमांशी बोलणार असल्याप्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामध्ये रोहित पवार नेमकी आता कोणती माहिती देतात किंवा त्यांच्या या संपूर्ण चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं हे देखील आपल्याला लवकर थोड्याच वेळात कळेल। करण नक्कीच भूषण, त्या ठिकाणी रोहित पवार यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पहिली चौकशी ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील नेते उपस्थित होते। आज त्यांच्या समवेत शरद पवार गटाचे कुठले नेते सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत का, त्याबाबतची नेमकी काय माहिती आहे? नक्कीच कारण एकंदर पाहिलं तर आज सकाळीच रोहित पवार यांच्या नात्याने असलेल्या आजी आणि स्वतः शरद पवार यांच्या पत्नी भारती पवार या देखील आज सकाळी उपस्थित होत्या। मात्र कार्यकर्त्यांनी आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली, त्यांना घरी जाण्यासाठी विनवण्या केल्या आणि ते शेवटी दुपारच्या वेळेस त्या घरी गेल्या। मात्र अजूनही कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह दांडा आपल्याला पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांनी अक्षरशः रोहित पवार यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं आणि एकंदर त्यांना आता अगदी जल्लोषामध्ये अगदी उत्साहामध्ये एनसीपी कार्यालय जे आहे त्यांचे पक्ष कार्यालय त्या कार्यालयात घेऊन येत आहेत आणि अगदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने इथे उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहे। करण नक्कीच भूषण, अगदी तू म्हणतोस त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा एका प्रकारे हा जल्लोष पाहायला मिळतोय। तू जसं म्हणालास त्याप्रमाणे रोहित पवार हे माध्यमांशीही संवाद साधणार आहेत। साधारण किती वेळानंतर रोहित पवार हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत याबाबतची नेमकी काय माहिती आहे? नक्कीच कारण आता सध्या ते रोहित पवार हे स्वतः कार्यकर्त्यांच्या जल्लोषामध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे अगदी कार्यकर्त्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते थोड्याच वेळात अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ते स्वतः पक्ष कार्यालयात दाखल होतील। पक्ष कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर ते साधारण माध्यमांशी चर्चा करण्याची अपेक्षा आहे। रोहित पवार यांनी जातानाच जेव्हा चौकशीला गेले तेव्हा त्याच सांगितलं होतं की आम्ही बाहेर आल्यानंतर मी माध्यमांशी बोलणार आहे। त्यामुळे रोहित पवार कोणती भूमिका मांडतात, या चौकशी नेमकं काय काय निष्पन्न झालं, त्यांना कोणते प्रश्न विचारले, या सर्व प्रश्न उत्तर आपल्याला काहीच मिळत मिळतील। नक्कीच भूषण, याबाबतचे ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। आपण दृश्य पाहतोय शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची तब्बल 8 तास चौकशी चाललेली आहे। दुसऱ्यांदा रोहित पवार हे चौकशीला सामोरे गेलेत। मात्र चौकशी झाल्याच्या नंतर आता रोहित पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात ईडी कार्यालयाच्या बाहेर त्यांनी गर्दी केली आहे, त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे। रोहित पवार यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रोहित पवारांना खांद्यावरही उचलून घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात एका प्रकारे कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। ईडी कार्यालयाच्या अगदी
हाकेच्या अंतरावरतीच राष्ट्रवादीचं कार्यालय आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर रोहित पवार हे कदाचित माध्यमांशी संवाद साधणार आहेत। आणि आता ही दृश्य पाहतोय, पहिल्या वेळी जी चौकशी झाली तीही तब्बल 11 तास चाललेली होती, आता जी चौकशी झाली आहे तीही 8 तास चाललेली आहे। मात्र पहिल्या चौकशीच्या नंतर 11 तास चालल्याच्या प्रदीर्घ चौकशीच्या नंतर रोहित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ही गोष्ट आमच्यासाठी नवीन नाही, आमच्या नेत्यांनी याआधी अशा प्रकारच्या चौकशाला नेते समोर गेले आहेत। आम्ही महाराष्ट्र हा लढणारा आहे, कुठल्याही प्रकारच्या चौकशाला आम्ही घाबरणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी पहिल्या चौकशीच्या नंतर दिली होती। आणि आज त्यांची दुसरी चौकशी झाली आहे, दुसरी चौकशी तब्बल 8 तास चालली आहे। यानंतर थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार नेमकी आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसऱ्यांदा आमदार रोहित पवार यांची चौकशी झालेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये एका वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय, कार्यकर्ते एकाप्रमाणे जल्लोष करत आहेत। आमदार रोहित पवार यांना खांद्यावरती घेऊन या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। खरं तर पहिल्या चौकशीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी बॅनरबाजीही केलेली होती। महाराष्ट्राचा एकच दादा अजित रोहित दादा अशा प्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली होती। आणि याच दरम्यान आमचा दादा हा लढणारा आहे, पळणारा नाही, अशी ही बॅनरबाजी पहिल्या ज्या दिवशी चौकशी झाली आमदार रोहित पवार यांची त्या दिवशी करण्यात आली होती। आणि आजही अगदी तशाच प्रकारचा उत्साह हा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। रोहित पवार हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे या वेळी नेमकं रोहित पवार हे काय भूमिका मांडतात, काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कार्यकर्त्यांना सध्या शांत राहण्याचं ते आवाहन करत आहेत। कार्यकर्ते मात्र जोरदार या ठिकाणी रोहित पवार यांच्या समर्थनात सध्या घोषणाबाजी करत आहेत। तर आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा चौकशी झालेली आहे। तब्बल 8 तास ही चौकशी चाललेली आहे। चौकशीच्या नंतर आता आमदार रोहित पवार हे बाहेर आलेले आहेत। थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवादही साधणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।